नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स। सर, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय? तर आपण ज्या काही गोष्टी फ्युचरमध्ये करणार आहोत, फ्युचर म्हणजे काय? भविष्यामध्ये। मी सध्या तुमच्यासोबत बोलतो आहे, हा प्रेझेंट आहे। भविष्यामध्ये मी ज्या काही गोष्टी करणार याबद्दल जर मला सांगायचं असेल, जी काही क्रिया मी करणार याबद्दल मला सांगायचं असेल तर सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो। इंग्रजी बोलण्यामध्ये जे काही फ्युचर्स प्लॅनिंग असतील, फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जे काही मी करणार असेल त्याबद्दल मला बोलण्यासाठी सिंपल फ्युचरचा वापर करावा लागतो। चला एका उदाहरणाच्या माध्यमातून बघूया सिंपल फ्युचरचा वापर करून इंग्रजी कसं बोलायचं। एक्झाम्पल आहे, I will play cricket. I will play cricket tomorrow. I will play cricket tomorrow. याचं जर तुम्ही ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार? मी उद्या क्रिकेट खेळणार। मी उद्या क्रिकेट खेळणार। उद्या क्रिकेट खेळणार, खेळणार म्हणू शकतो। तर इथे काय यूज झाला? विल। काय यूज झाला? विल। हेल्पिंग वर्ब विल। विल म्हणजे फ्युचर मध्ये मी कोणती गोष्ट करीन। वर्बचा कोणता फॉर्म? वर्बचा कोणता फॉर्म? फर्स्ट। वर्बचा कोणता फॉर्म? सब्जेक्ट आपण इथे आय घेतला। सर, इथे जो पर्सन काम करत असेल, करता म्हणजे काय? जो पर्सन तो क्रिया करत आहे, जो व्यक्ती तो क्रिया करत आहे। मी जर म्हटलं माझ्याबद्दल बोलत असेल तर मी आय म्हणेन। मी त्याच्याबद्दल बोलत असेल तर मी ही म्हणेन। मी तिच्याबद्दल बोलत असेल तर मी शी म्हणेन। मी तुमच्याबद्दल बोलत असेल तर मी यू म्हणेन। मी आपल्याबद्दल, आम्ही असं काही बोलायचं असेल तर वी म्हणेन। मी एखाद्या पर्सन बद्दल, राहुल बद्दल, राज बद्दल, सीमा बद्दल, राणी बद्दल, सोनू बद्दल बोलायचं असेल तर त्यांचं नाव घेईन। आणि अशा प्रकारे एखादा निर्जीव वस्तू असेल, एखाद्या गोष्टीबद्दल मला वर्णन करायचं असेल तर मी इटचा वापर करणार। ॲनिमल बद्दल बोलायचं असेल तर इटचा वापर। अशा प्रकारे मी सब्जेक्ट यूज करणार आणि इंग्रजी। आता जर मला विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार का? तू उद्या क्रिकेट खेळशील का? असं विचारायचं असेल तर इथे बघा मी काय करतोय, हा जो विल होता हेल्पिंग वर्ब त्याला पहिल्या नंबरवर घ्यायचं। त्याला काय घ्यायचं? पहिल्या नंबरवर घ्यायचं। कधी घ्यायचं? जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा असेल हेल्पिंग वर्बला पहिल्या नंबरवर, सगळ्यात पहिले घ्यायचा हेल्पिंग वर्ब। काय चेंज केला बघा मी इथे? हेल्पिंग वर्बला पहिल्या नंबरवर घेतलं, त्यानंतर एवढा सब्जेक्ट विल यू, विल त्यानंतर सब्जेक्ट यू, तुम्ही, विल यू त्यानंतर घ्यायचा वर्ब म्हणजे क्रियापद। विल यू काय क्रिया होणार आहे? प्ले। विल यू प्ले क्रिकेट टुमारो? विल यू प्ले क्रिकेट टुमारो? तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार का? विल यू प्ले क्रिकेट टुमारो? तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार का? जर मला विचारायचं असेल तर मी कसं विचारेल? तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार का? विल यू प्ले क्रिकेट टुमारो? समजा मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही उद्या पुण्याला जाणार का? कसं विचारायचं? विल यू गो टू पुणे टुमारो? मला विचारायचं आहे तुम्ही उद्या पोहणार का? विल यू स्विम टुमारो? मला विचारायचं आहे तुम्ही उद्या कार चालवणार का? विल यू ड्राईव्ह ए कार टुमारो? कोणतीही क्रिया उद्या फ्युचर मध्ये करणार का असं विचारण्यासाठी विल ने प्रश्न विचारायचा। नेक्स्ट, मला जर विचारायचं असेल तुम्ही कधी क्रिकेट खेळाल? तुम्ही कधी क्रिकेट खेळाल? कधी क्रिकेट खेळणार? फ्युचर मध्ये तुम्ही कधी खेळणार? कधी ती क्रिया करणार? तर मी काय लावेल? वेन। काय लावेल मी? वेन। काय लावेल? वेन। वेन म्हणजे काय? कधी। वेन म्हणजे कधी। वेन म्हणजे कधी। वेन नंतर काय लावेल? तर वेन विल।
When will you play cricket? When will you play cricket? When will you play cricket? तुम्ही कधी क्रिकेट खेळणार? तर when will you play cricket? When will you play cricket? तुम्ही कधी क्रिकेट खेळणार? नेक्स्ट, तुम्ही क्रिकेट खेळणार नाही का? फ्युचरमध्ये तुम्ही क्रिकेट खेळणार नाही का? किंवा फ्युचरमध्ये तुम्ही क्रिकेट खेळणार नाही, फ्युचरमध्ये तुम्ही खेळणार नाही, तर कसं म्हणणार? यू इथे लावावं लागेल विल नॉट. काय लावावं लागेल? विल नॉट. यू विल नॉट. काय यूज केलं मी इथे? विल नॉट. इथे महत्वाचं काय आहे? विल नॉट. यू विल नॉट प्ले क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळणार नाही. यू विल नॉट प्ले क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळणार नाही. जर मला माझ्याबद्दल सांगायचं असेल तर मी म्हणेल आय विल नॉट प्ले क्रिकेट टुमॉरो. मी उद्या क्रिकेट खेळणार नाही. आय विल नॉट प्ले क्रिकेट टुमॉरो. जर मला तुम्हाला विचारायचं असेल की तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार नाही का, तर पुन्हा मला सुरुवात करावी लागेल विल पासून. तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार नाही का, तर मी कसं विचारेल? विल यू नॉट. काय आलं इथे? विल यू नॉट प्ले क्रिकेट. विल यू नॉट प्ले क्रिकेट टुमॉरो. विल यू नॉट प्ले क्रिकेट टुमॉरो. तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार नाही का? टुमॉरोला मी शॉर्ट मध्ये लिहिलाय TOM. मला जर तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार नाही का, सगळ्यात महत्वाचं आहे असं आपण विचारत असतो. तुम्ही करणार नाही का, तुम्ही करणार का, असं विचारायसाठी विल यू नॉट प्ले क्रिकेट टुमॉरो. तुम्ही उद्या क्रिकेट खेळणार नाही का? विल यू नॉट हेल्प मी टुमॉरो. तुम्ही मला उद्या मदत करणार नाही का? विल यू नॉट कम टुमॉरो. तुम्ही उद्या येणार नाही का? अशा प्रकारे जर तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही उद्या का क्रिकेट खेळणार नाही, का साठी काय घेतो आपण? वाय. का साठी काय घ्यायचं? वाय. तुम्ही उद्या का क्रिकेट खेळणार नाही, तर वाय नंतर घ्यायचा विल. वाय नंतर काय घ्यायचा? हेल्पिंग वर्ब विल. वाय विल नंतर सब्जेक्ट. वाय विल यू नॉट प्ले क्रिकेट. वाय विल यू नॉट प्ले क्रिकेट टुमॉरो. वाय विल यू नॉट प्ले क्रिकेट. वाय विल यू नॉट प्ले क्रिकेट टुमॉरो. तुम्ही उद्या क्रिकेट का खेळणार नाही? तुम्ही उद्या क्रिकेट का खेळणार नाही? फ्युचरमध्ये एखादी क्रिया तुम्ही का करणार नाही? मी कारण विचारतोय. वाय विल यू नॉट प्ले क्रिकेट टुमॉरो. वाय विल यू नॉट गो टू स्कूल टुमॉरो. तू उद्या शाळेत का जाणार नाही? वाय विल यू नॉट गो टू ऑफिस टुमॉरो. तू उद्या ऑफिसला का जाणार नाही? वाय विल यू नॉट वर्क टुमॉरो. तू उद्या काम का करणार नाही? फ्युचरमध्ये कोणती गोष्ट का करणार नाही. तर हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे आणि तुम्हाला याच प्रकारे स्वतःचे व्हिडिओ बनवायचे आहेत. तुम्हाला वाटत असेल आपल्याला कॉन्फिडन्सने, करिस्मॅटिकली, फ्लॉलेसली इंग्रजी बोलता यायला पाहिजे, जस्ट यू नीड टू फॉलो दिस फॉर्म्युला. डेफिनेटली यू विल गेट रिझल्ट्स. आय अश्युअर यू विल गेट 100% रिझल्ट्स. तुम्हाला कंटेंट आवडलं असेल आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.